काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांनी बारामतीत येऊन चुटकी वाजून पवारांना पराभव करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्या वक्तव्यावर अजितदादांकडून आज नाराजी जी आहे ती व्यक्त केली अजितदादांनी. काय नक्की वाटतं? एकतर ते करून 1.5 महिना झालाय. ते वक्तव्य 1.5 महिन्यापूर्वी केलं होतं आणि आम्हाला वेदना देणारच होतं. कारण का ज्या पद्धतीने म्हणजे मलाही तेव्हा वाईट वाटलं होतं की चंद्रकांत दादा असं का म्हणतायत की शरद पवारांना संपवायचं आहे आम्हाला, हे शब्द होते. आणि 1 महिन्यात कोणीच काही बोललं नाही त्याच्याबद्दल. 1-1.25 महिना झाला या गोष्टीला. आणि ही प्रवृत्ती जी आहे शरद पवारांना संपवायचं, हे धक्कादायक होतं. कारण का एक सशक्त लोकशाहीमध्ये संपवायची भाषा नसते. आणि आम्ही संविधानाप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं आहे त्या चौकटीत राहूनच काम करतो आणि करत राहू. त्याच्यात ही संपवायची भाषा ही धक्कादायक होती. आणि सत्तेतले लोक जेव्हा बारामतीत येऊन म्हणतात आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे, हे खूप दुर्दैवी होतं. आणि लोकशाहीमध्ये हे मला तरी योग्य वाटत. दादा पवारांची तब्येत ठीक नसतं त्यांना भाषण करायला लावलं जातं असं अजित पवार वारंवार आरोप करतात. ठीक आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार. मी पवारांचा मुलगा नाही त्यामुळे मला व्यवस्थित मिळालं. आज पुन्हा एकदा अजितदादांनी ते वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे. मुलगा नसल्यामुळे मला व्यवस्थित जे काही ते डावलं गेलं. आता तुम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहे. काय नक्की तशी परिस्थिती होती का किंवा तुम्हीच बघा ना, तुम्हीच बघा ना कुटुंबात तसं तुम्ही बघा ना कुणाला काय मिळालं हिशोब तुम्ही करा. तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही रोज डेटा करता ना अनालाइज. मग माझं करिअर बघा आणि दादांचं करिअर बघा. सो इझी, कोणची बडी बात आहे उसमें. रोहित पवार हे भाषणामध्ये भावनिक झाले, त्याची वारंवार टीका करतायत. भाषणामध्ये अजितदादा पवार ते रडतायत, त्याची मिमिक्री सुद्धा केली जाते. अजित पवारांचा स्वभाव पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. हे जे डिफेन्स बाबत अमोल कोल्हेंनी गंभीर असे आरोप केलेले आहेत. आढळराव पाटील हे त्यांच्या कंपनीचा फायदा होईल अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे. तुम्ही सुद्धा आढळरावांच्या सोबत होतात, काय वाटतं? नाही, मला धक्कादायक एक तर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट पार्लमेंटमध्ये. एक तर मी त्यांच्यासोबत नव्हते, ते शिवसेनेत होते, तेव्हा आम्ही एकत्र नव्हतो एकतर. आणि जरी एकत्र असतो म्हणजे आजही अशी पद्धत पार्लमेंटमध्ये आहे की जेव्हा आपण एका एक कुठलाही व्यवसाय करत असलो तर त्याच व्यवसायामध्ये कंपनीमध्ये असेल आपण तर त्याचाच कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असू नये. आणि जर असेल तर आपण सांगितलं पाहिजे कमिटीला की हो माझा असा धंदा आहे. मग स्पीकर निर्णय घेतात की तुम्हाला त्याच्यात द्यायचं का नाही. त्याला इंग्रजीत चांगला शब्द आहे COI, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. त्याच्यामुळे हे धक्कादायक आहे की ज्याचीच आपलीच कंपनी आहे त्याच कंपनीमध्ये जी निर्णय करते त्याच्यातच तुम्ही पार्लमेंटरी कमिटीमध्ये जाता, हे गलत आहे. ताई, काल आढळराव पाटलांनी असा देखील आरोप केला की कोल्हे जे आरोप करतायत त्या प्रश्नाबाबत तुम्ही सुद्धा कॉमन प्रश्न तेच विचारलेले आहेत. कोणी? तुम्ही आणि आढळरावांचे प्रश्न सेम आहेत असं आढळरावांनी आरोप केलाय. पण माझी कुठली कंपनी आहे? माझी कुठली कंपनी आहे? सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत उसकी ईमानदारी है. आणि मी नाही म्हणत, भारतीय जनता पक्ष पण म्हणतो मतदानाच्या बारामतीच्या इस मामले में कोई भी नाही. आणि जर त्यांना ह्याची चर्चा करायची असेल तर ते म्हणतील ती वेळ, ते म्हणतील तो दिवस आणि ते म्हणतील ते विषय. मला बसायची तयारी. मतदान होतं, एक मिनिट तुम्ही घेऊन जा. बारामतीला मतदान होतं तेव्हा आपण अजित पवारांच्या मातोश्रीला भेटायला गेला होता. नक्की काय कारण होतं, काय चर्चा? त्या माझ्या काकी आहेत, त्या माझी काकी आहे. चर्चा काय झाली? चर्चा म्हणजे तुम्ही तुमच्या काकीशी काय बोलता तेच मी माझ्या काकीशी बोलले. आता हे सगळे विरोधक उतरलेले आहेत अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये आणि एकेकाळी ते तुमच्या सोबत होते. मग कसं पाहता तुम्ही? एकाकी पडले असं वाटतं का कोल्हे? एकाकी कसे पडतील अमोल दादा? आणि सत्यमेव जयते, सत्याचाच विजय होतो. एकेकाळी तुम्ही ज्यांना भाऊ म्हणायचे अतुल बेनके असतील ते आता कोल्हेंचा अगदी प्रचंड प्रमाणात विरोध करतायत, पोलखोल करतायत. कसं पाहता? कसली पोलखोल? कसली पोलखोल? आरोप कसला? त्यांचं असं म्हणणं आहे की अमोल कोल्हे कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमांसाठी पैशाची मागणी करायची. प्रूफ दिखा ना. ही कसली पोलखोल? हा आरोप आहे, द्यावं, मेरिट दिखाव. सांगा त्याला काय त्याचं नाव? बेनकेला सांग. सुप्रिया म्हणत होती तू म्हणेल ती वेळ, तू म्हणेल ती जागा आणि तू म्हणशील तिथे मी येते.
आणि आपण ऑन कॅमेरा चर्चा करू आणि त्यांनी आरोप करावे. मी प्रत्येक आरोपाचं उत्तर देईन आणि तो म्हणेल तो विषय, तो म्हणेल ती वेळ आणि तो म्हणेल ती जागा, एनी टाईम. पवार साहेबांच्या सांगण्यावरूनच BJPमध्ये जायचं पाठीमागं ठरलं होतं असं खुद्द अजितदादा किंवा इकडचे जे मंत्री वळसे पाटील असतील, बाकीचे आमदार असे सातत्याने सांगतात. मेरा पेट बहुत बड़ा है. ठीक आहे. धन्यवाद.